साहेबांचे मी स्वागत करत आहे। सोबत माझे सहकारी सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चव्हाण उपस्थित आहेत। भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय कृष्णराज महाडिक ह्या पत्रकार परिषद संबोधित करतील। विनंती करतो की महाडिक यांनी आपली पत्रकार परिषद पुढे सुरू करावी। नमस्कार, मी सर्वप्रथम ओम सर आणि गोविंद सर त्याचबरोबर इथं उपस्थित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। 24 फेब्रुवारी 2026 रोजी जी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी केल्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो। माझी निवड झाल्यापासून मी पहिल्यांदाच पत्रकारांबरोबर संवाद साधतोय आणि आज सांगत असताना अतिशय अभिमान वाटतो की मागच्या 1 ते 1.5 महिन्याचा जो कार्यकाल राहिलेला आहे, हे पदभार स्वीकारल्यापासून हा संपूर्ण कार्यकाल अतिशय मोलाचा आणि फार प्रेमळ कार्यकाल राहिला असं मी म्हणेन। कारण हा पक्ष त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या लोकांना एका परिवारासारखा जपतो, परिवारासारखी वागणूक देतो आणि माझा अनुभव त्यांच्याबरोबर अतिशय चांगला राहिलेला आहे। मी सर्वप्रथम हे सांगेन की पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या 2 आठवड्यातच मी सर्व राज्यातले सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय, केंद्रामधले सर्व मंत्री महोदय आणि त्याचबरोबर दिल्ली विद्यापीठात जाऊन वेगवेगळ्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण देऊन, वेगवेगळ्या राज्यातल्या विद्यार्थी आघाड्यांना आमंत्रण देऊन श्री स्वामी विवेकानंदजींच्या स्मारकाला नतमस्तक होऊन सुद्धा आलो। आणि एकत्रित मला त्या भेटीनंतर जाणवलं की युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला युवा पिढी जोडण्यासाठी ही फार मोठी संधी आहे। आणि आजचा प्रेस कॉन्फरन्स हा विशेषतः महाराष्ट्र दौऱ्याबद्दल आहे। मला सर्वप्रथम आपल्याला सांगायचं आहे की माझ्या संपूर्ण टीमनी, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत ग्राउंडवरती घेऊन या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याची रचना केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे सर्वात प्रथम आभार मानतो। आणि ह्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात उद्या 21 तारखेला होते आणि आपल्या दौऱ्याच्या नावाची घोषणा मी या ठिकाणी करतोय। युवा शक्ती जागर यात्रा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा हे आपल्या यात्रेचं या ठिकाणी नाव आहे असं मी आज आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करतो। त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे हा युवा मोर्चासाठी, माझ्यासाठी फार अनमोल आहे। खूप उत्साह उद्याच्या दिवसाबद्दल आहे, कारण महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करत असताना सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्या यात्रेच्या शुभारंभासाठी येत आहेत। त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा उद्या तिथे उपस्थित असतील। मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष अमित साटमजी तिथे असतील आणि त्याचबरोबर सर्व मंत्री महोदय, आमदार महोदय आणि खासदार महोदयांना सुद्धा मी ह्या यात्रेचं आमंत्रण दिलेलं आहे आणि ते सुद्धा उद्या तिथे उपस्थित राहणार आहेत। मला आपल्याला हे सुद्धा सांगायचं आहे की युवा मोर्चाची संपूर्ण टीम, मी आता मागच्या 1.5 महिन्यात सगळ्यांशी संपर्कात आलो आणि ह्या यात्रेचं नाव जागर यात्रा ठेवण्याचं कारण एवढंच आहे की मी जेव्हा केव्हा माझ्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटतो तेव्हा अतिशय ऊर्जा आणि उत्साह त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळेस दिसतो आणि त्यामुळेच आम्ही ह्या निर्णयावरती आलो की युवा शक्ती जागर यात्रा ह्या दौऱ्याचं पण नाव ठेवायचं आहे। त्याचबरोबर आज आपल्याला हे सुद्धा सांगायचं आहे की आम्ही ह्या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन जे आहे ते सर्व दृष्टीने विचार करून केलेला आहे। या दौऱ्यामध्ये फक्त एका कार्यालयाला, एका जिल्ह्यामध्ये जाऊन भेटून पदाधिकाऱ्यांना भेटणं नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना भेटणार आहे, महिलांशी चर्चा करणार आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे,
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार असणाऱ्या युवक युवतींशी भेटणार आहे आणि सांगायचं असं आहे की ह्या सर्व लोकांच्या समस्या जाणून घेऊन ह्यांच्या आणि सरकारच्या मधला आम्हाला एक सेतू बनायचा आहे आणि त्या दृष्टीने आता इथून पुढचा युवा मोर्चाचा कार्यकाल असेल. मला हे सुद्धा सांगायला आवडेल की आम्ही आमच्या समोर एक अजेंडा किंवा एक टार्गेट ठेवलेला आहे की पुढच्या 1 वर्षाच्या आत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 लाख युवक युवती आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून जोडणार आहे, या पक्षाशी जोडणार आहे. आणि मला आपल्याला सांगताना फार आनंद होतो की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझे महाराष्ट्रभर आज फॉलोअर्स आहेत. तर जेव्हा माझी पदावरती नियुक्ती झाली तर मी एक आव्हान केलं होतं की इथून पुढे आता युवा मोर्चाच्या कार्यकालमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात युवक युवती जोडायचे आहेत, तुमच्यासाठी काम करायचं आहे. आणि युवा मोर्चा हा फक्त राजकीय विषय नाही आहे. आम्ही रोजगारावरती काम करणार आहे, आम्ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या विषयांवरती काम करणार आहे, क्रीडा विषयांवरती काम करणार आहे. असे अनेक विषय आहेत. युवकांशी निगडीत असणारा कुठलाही विषय असो त्यामध्ये आम्ही उतरून जोरदार काम करणार आणि त्यासाठी मी त्याचं आवाहन केलं होतं. तर आपल्याला सांगताना आनंद होतोय, आज फक्त 1.5 महिना झालाय परंतु आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 22,000 नोंदण्या ह्या ऑलरेडी आमच्या पक्षामध्ये आता झालेल्या आहेत. आणि तसंच ग्राउंडवरती आमचे सर्व पदाधिकारी जे मेहनत घेतात ते सगळं ॲडेड बोनस त्याच्यावरती आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री मोदीजींचं 2047चं जे विकसित भारतचं स्वप्न आहे त्यामध्ये युवा मोर्चा कशा पद्धतीने योगदान देऊ शकेल ह्या दृष्टीने सुद्धा आम्ही विचार करतोय. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये खूप गतीने विकास होताना आपल्याला दिसतोय आणि पॉलिसी डिस्कशन्समध्ये आम्हाला युवकांचा आवाज कसा उठवता येईल, एका युथ पार्लिमेंटच्या माध्यमातून एक सेशन ऑर्गनाईज करून मुख्यमंत्री महोदय असतील किंवा अनेक वेगवेगळे मंत्री महोदय असतील त्यांना आमंत्रण देऊन युवकांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचवणं हे एक धोरण आमच्या मनामध्ये आहे. मी थोडीशी आपल्याला आमच्या दौऱ्याची कल्पना सुद्धा देईन की आमचा 21 तारखेला दौरा सुरुवात झाल्यानंतर आम्ही तसंच पुढं नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा संपूर्ण कोकण पट्टा हा आम्ही आमच्या पहिल्या भागामध्ये करतोय. आणि शासकीय जिल्हे तसे 36 परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये 80 आहेत आणि मी माझा दौरा ह्या 80 संघटनात्मक जिल्ह्यांच्या दृष्टीने लावतोय. त्या दृष्टीनेच आम्ही सर्व युवक युवतींशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी संपर्क करणार आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी आम्ही कामकाज आता इथून पुढे उद्यापासून चालू करतोय. आणि खूप चांगला उत्साह, खूप चांगलं प्रोत्साहन मार्गदर्शन सुद्धा आम्हाला सर्व वरिष्ठ नेते मंडळांनी केलेला आहे. हा पहिला भाग कोकण पट्ट्यातला झाल्यानंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ हे सर्व महाराष्ट्रातले विभाग आहेत ते कव्हर करणार आहे. मी स्वतः या संपूर्ण दौऱ्यासाठी मला खात्री आहे की ज्या दृष्टीने हे जर प्लॅनिंग झाले, ज्या दृष्टीने संपूर्ण आमच्या टीमने यावरती मेहनत घेतली हा एक खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पार पडेल. मी माझ्यावरती प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे, मला मार्गदर्शन करणारे सर्व लोकांचं खरंच मनापासून आभार मानतो की या संपूर्ण दौऱ्यामध्ये तयारीमध्ये आपण सर्वजण सहभागी झाले आहात. मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. भाजपचा युवा मोर्चा हा तरुणांना सरकार मार्फत नोकरी करून देणार आहे का, हा सर्वात मोठा समोरचा गोल असणार आहे. अगदी मी जसं माझ्या सुरुवातीच्याच वक्तव्यामध्ये सांगितलं की रोजगार हा आमचा सगळ्यात प्राधान्याने विषय किंवा क्षेत्र आहे ज्यामध्ये आम्ही काम करणार आहे. कौशल्य विकास, MSME असे अनेक वेगवेगळ्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आज ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार दिला चालला आहे. आणि हे योजना सुद्धा तळागाळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचे एक धोरण आम्ही तयार केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की माझी पूर्ण टीम
ह्या संपूर्ण गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करून युवकांपर्यंत पोहोचून, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून, की तुम्ही जसं म्हणलात की महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर युवकांना रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून दिला जाऊ शकतो ह्यावरती आम्हाला काम करायचं आहे. आणि शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आम्ही हे संपूर्ण गोष्टी, सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू. आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये भाजप विविध मतदारांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतो, महिला मतदार. आता युवकांना एक वेगळी साथ घालण्याचा या माध्यमातून प्रयत्न असणार आहे का, ज्यांची मतं स्वतःकडे आता घेण्यासाठी देखील त्याचा फायदा होऊ शकतो? अगदी जनरेशन झी हा आमचा प्राईम फोकस आहे. मला सांगताना आनंद होतो की सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी हे म्हणजे वयाने किती मोठे असतील परंतु हृदयाने मला वाटते आमच्या सगळ्यांपेक्षा तरुण आहेत. मी अनेक त्यांचे व्हिडिओज बघतो, मला स्वतः त्यांना भेटण्याचं सुद्धा भाग्य आलेलं आहे. आणि ते ज्या पद्धतीने युवकांशी बोलतात हे अतिशय मनाला भावणारी गोष्ट आहे. कुठलाही विषय असो, आज आपल्याला माहिती आहे तंत्रज्ञान क्षेत्र हा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतो. आणि साहजिक आहे की आमच्या जनरेशनला किंवा यंगर जनरेशनला तंत्रज्ञानातल्या गोष्टी समजणं, शिकणं हे फार सोपं असतं. परंतु मी बघतोय मोदीजींची ग्रास्पिंग पॉवर ही आमच्यापेक्षा फास्ट आहे. आणि मी हे सांगते उदाहरण एवढ्यासाठी की अनेक युवक आज जनरेशन झी मधले हे मोदीजींकडे फार अट्रॅक्टेड आहेत. त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन आजपर्यंत ज्या पद्धतीने आम्हाला सर्वांना होत आलेलं आहे याचा सुद्धा अतिशय आनंद वाटतो. आणि तुम्ही म्हणला ते अगदी खरं आहे की आम्हाला राजकीय विषय घेत घेत असे अनेक वेगवेगळे विषय, मी सांगितलं की रोजगार बरोबर शैक्षणिक विषय आहेत, क्रीडा विषय आहेत, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरती जाऊन कॉन्टेंट क्रिएटर्सला भेटणं असेल, सोशल मीडिया फॉलोअर्सला भेटणं असेल, अशा सर्व दृष्टीने आम्ही हे सगळं करतोय. त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या वर्षभरामध्ये आमचा जो इयरली कॅलेंडर सुद्धा प्लॅन्ड आहे त्यामध्ये आम्ही अशा अनेक ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज सुद्धा घेतलेल्या आहेत ज्या माध्यमातून लोकांपर्यंत हे कळेल की युवा मोर्चा हा किती डायव्हर्सिफाईड आहे. आम्ही फक्त राजकारण नाही, आम्ही सगळ्या विषयांमध्ये काम करण्याची आम्हाला संधी आमच्या वरिष्ठांनी दिलेली आहे आणि त्याचा पुरेपूर वापर आम्ही करून घेऊ. पहिला टप्पा कसा असणार आहे? कोकण असेल तर कोकणाचा किती दिवसाचा तुमचा टप्पा असेल, पश्चिम महाराष्ट्र कसा असेल आणि एकूण संपूर्ण दौरा किती दिवसांचा? आमचा आता 21 तारखेला सुरुवात होऊन आमचा पहिला विभाग हा सिंधुदुर्गमध्ये म्हणजे 27 तारखेपर्यंत 21 ते 27 मध्ये आम्ही मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि मी जसं सांगितलं की हे 3 जिल्हे नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने हे 6 जिल्हे आहेत कारण त्याचे संघटनात्मक जिल्ह्यामध्ये त्याची विभागणी होते. तर आम्ही 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हा आमचा पहिला कोकण पट्टा आणि त्यामध्ये आमचे 6 संघटनात्मक जिल्हे किंवा 3 शासकीय जिल्हे आम्ही कव्हर करतो. हे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणार आहे, गेल्या काही दिवसांपासून बांधणी करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे काल एक तुमचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा फॅमिलीचा पाहायला मिळतो की यात्रा सुरू होते आणि या यात्रेमध्ये नंतर घरातल्यानं कोणाला मिस करणार, काय नेमकं आहे त्यातून पुन्हा संदेश देतात? आपण सर्वांनीच कदाचित बघितलं असाल की माझे आता 3 दिवसापूर्वीच 8 लाख फॉलोअर्स हे यूट्यूबवरती कंप्लीट झाले. माझे इंस्टाग्रामवरती 6.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि माझ्यावरती मला प्रेम देणारे, आशीर्वाद देणारे खूप मोठा महिला वर्ग, युवा वर्ग माझ्या बरोबर आहे. आणि त्यांना सर्वांनाच आमच्या फॅमिलीचं बॉन्ड किंवा मी आजपर्यंत जे काही कॉन्टेंट क्रिएशनच्या दृष्टीने करतोय यामध्ये परिवाराने एकत्र कसं राहिलं पाहिजे, परिवारामधला बॉन्ड कसा असला पाहिजे, प्रेम कसं असलं पाहिजे, भावांमध्ये आपण कसं एकमेकांवर राहायला पाहिजे, ह्या सर्व दृष्टीने मी नेहमी म्हणजे फॅमिली म्हणजे आपण म्हणतो ना कुटुंब व्यवस्था हे प्रमोट करण्याचा मी नेहमी आजपर्यंत प्रयत्न करत आलो. आणि त्यामुळं मी असे व्हिडिओज माझ्या परिवाराबद्दल वारंवार दाखवत असतो. यातून मला सांगताना आनंद आहे की अनेक लोकांवरती किंवा परिवारांवरती खूप चांगल्यापणे, सकारात्मकपणे प्रभाव त्यांचा ह्या व्हिडिओजचा झालेला आहे. अशा अनेक किस्से आहेत, मी तुम्हाला कधी निवांत एकदा भेटल्यावरती सांगेन. परंतु फॅमिली थ्रू आपण सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने केले पाहिजे ह्याचा एक संदेश देण्यासाठी तो व्हिडिओ बाहेर पडला होता. सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतात, तुमचे फॉलोअर जास्त असतात. आता पक्षवाढीसाठी या सोशल मीडियाचा तुम्ही कसा वापर करणार? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सगळ्यांनी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असायला हवं. सोशल मीडिया हा एक फार मोठा माध्यम आता आमच्या जनरेशनला पूर्ण मिळालेला आहे. आपण बघतो की आपल्याला कुठलंही आपण कार्य करत असो, कुठली आता बातमी असो, तर आमचं खास करून आमची पिढी जी आहे हे संपूर्ण नॉलेज किंवा सर्वच गोष्टी हे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ग्रास्प केली जाते.
तर तसंच सोशल मीडिया ऑलरेडी माझं स्ट्रॉंग आहे, बरेच फॉलोअर्स मला महाराष्ट्र राज्यामधून मोठ्या प्रमाणात आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की जे 22,000 रजिस्ट्रेशन आता 1.5 महिन्यामध्ये फक्त झालेले आहेत, यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून फॉलोअर्स आहेत, फक्त महाराष्ट्र नाही इतर राज्यातून सुद्धा त्यामध्ये फॉलोअर्स आहेत. त्यामुळे एकंदरीत सोशल मीडियाचा वापर त्यांना चांगले संदेश द्यासाठी करीन. आजपर्यंत मी हे सुद्धा सांगत आलेलो आहे की सोशल मीडिया वरदान की श्राप हा ते खूप मोठा डिबेट चालू आहे, परंतु मी असा विचार आहे, माझा असा विचार आहे की सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे, सोशल मीडियाचा युवकांपर्यंत चांगल्या पद्धतीने संदेश देता येईल या गोष्टीसाठीच वापर झाला पाहिजे. प्रभावी संवाद व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सारखा कार्यक्रम आणला. त्याच्यानंतर चाय पे चर्चा असा उपक्रम आणला. तसे तुम्हाला काही नवीन सजेशन आलेले आहेत किंवा तुमच्याकडे अशा कल्पना आहेत की ज्याच्यावर एक प्रभावी संवाद युवकांना. आता सर्व गोष्टी आज उघड करत नाही, परंतु तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुम्हाला वैयक्तिक सुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा भेटी घेणार आहे आणि त्यामध्ये आम्ही काय असं वेगळ्या पद्धतीने रचलंय हे मला आपल्याला त्या दौऱ्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोजच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला शेड्यूल वगैरे आहे ना, मी पाठवतो ना सगळ्या, मी आता तुम्हाला सगळं वेगवेगळं तयार करून आपण मला शेड्यूल पाठवतो.